किती तासांनी झाला साहेब कार्यक्रम? त्याचा कार्यक्रम झाला. तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. कार्यक्रमाचे प्रमुख कोण होते? कार्यक्रम थांबवून करा. पोलिसांनी बंद केला स्पीकर. पोलिसांनी हक्कभंग आहे ना, हक्कभंग हक्कभंग आहे जे शासन म्हणून अशी भूमिका आहे की जो कार्यक्रम जो शासनाने नेमून दिला होता तो विध वेळेत पार पाडणं आवश्यक आहे आणि होतं. त्यानुसार आपण कार्यक्रम तर केलेला आहे. त्यामध्ये काही आपण ज्याला हे म्हणू की अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याबद्दल योग्य ती आपण फिर्याद पोलीस स्थानकात देत आहोत. भाजपकडून आता मागणी होते की त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, ज्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. लाऊडस्पीकर पण बंद करण्याचा शासनाच्या पोलिसांनीच केला त्यांचा आरोप आहे. तुम्ही याची कशी दखल घेणार? जे काही घटना घडल्या त्याचं आपण फिर्याद लेखी आपण पोलीस स्टेशन स्थानकात देत आहोत. पण आज या ठिकाणी झालेला आहे त्यालाही खरं तर अज्ञान बुद्धीने केलेला हा विरोध आहे. केवळ विरोधाला विरोध म्हणून केलेला आहे आणि तो इतक्या वाईट पद्धतीने झाला की भारतीय जनता पार्टी म्हणून त्याचा आम्ही निषेध करतो. आणि त्याच्याही पेक्षा दुसरा विषय असा आहे की हे ज्यांच्याकडे जबाबदारी होती, प्रशासनाकडे जबाबदारी होती, त्यांनी हा मुद्दा व्यवस्थित हँडल केलेला नाही. त्यांना खरं तर कल्पना याची होती की हे लोक विरोध करतील आणि इथे पक्षीय बलाबल त्या नगरपालिकेतलं एक समान असल्यामुळे ते काहीतरी हा सगळा देखावा करण्याचा प्रयत्न करतील अशी त्यांना कल्पना होती. तरीसुद्धा त्यांनी योग्य ती काळजी घेतली नाही. 7-8-10 लोकांच्या दबावाला बळी पडून त्यांनी हा कार्यक्रमाचं विचका केला. खरं तर हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला नाही. त्यामुळे या कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणणारी जी मंडळी आहेत आणि पोलिसांनी सुद्धा आपली भूमिका बजावलेली नाही. आमच्या सन्माननीय सदस्यांना, आमच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांना त्यांनी वाईट वागणूक दिलेली आहे केवळ विरोधकांच्या बाजूने काम करत. तर आम्ही या सगळ्या प्रकाराचा निषेध करतो. माननीय पालकमंत्री, माननीय राणेसाहेब किंवा सगळ्यांना आम्ही या गोष्टीची कल्पना दिलेली आहे. SP साहेबांशी बोलणं झालेलं आहे, कलेक्टर साहेबांशी बोलणं झालेलं आहे. जर मुख्याधिकाऱ्यांनी आता तुमच्यासमोर कबूल केलं आहे की ते या विषयातले जे अडथळा आणणारी जी लोकं आहेत सरकारी कामाला त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करतो. कार्यक्रम ज्यांनी बंद केला वेळेच्या अगोदर त्यांच्यावर गुन्हे दाखल करतो. तशी मी फिर्याद देतो. त्यांनी जर ती दिली नाही किंवा त्यामध्ये काही कुचराई केली तर नक्कीच त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि ती करून घेऊ. कारण हा कार्यक्रम कोणाचा वैयक्तिक नाही, पक्षाचा नाही, हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम सुरू आहे. लोक त्याचं स्वागत करत आहेत. काही कर्मचारी लोक आहेत ज्यांना हे बघवत नाही, ज्यांना सहन होत नाही, ती लोक याचा विरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यातून केवळ बातमी व्हावी इतकाच त्यांचा उद्देश आहे. मोदी रथ हा अखंड चालत राहणार. मोदी रथाला थांबवण्याची, मोदींच्या कामगिरीला थांबवण्याची भारतातल्या, देशातल्या कोणत्याही विरोधी पक्षाची हिंमत नाही, एवढं मी या प्रसंगी सांगतो.